हॅलो, आज आपण करणार आहे पालक पुरी आणि खोबऱ्याची चटणी। त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये पालक, हिरवी मिरची आणि लसूण घालून घेतलेले आहे। त्या मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट करून घेऊन परातीत काढून घेतलेला आहे। आता पालकच्या प्युरीमध्ये अर्धा कप रवा आणि त्यात बसेल एवढी कणिक घालून घ्यायची आहे। आता या पिठात मीठ, भाजलेली जिरेपूड आणि तीळ घालून घ्यायचे आहे। आता हे पीठ हाताने व्यवस्थित मळून घ्यायचे आहे। हे पीठ मळून त्याचा डो तयार करून घेतलेला आहे। तो भिजायसाठी एक 10-15 मिनिटं आपण बाजूला ठेवू आणि चटणीची तयारी करून घेऊ। त्यासाठी लागणार आहे दाण्याचे कूट, जिरे, भाजलेली उडीद डाळ, कढीपत्ता, लाल तिखट, भाजलेली हरभरा डाळ आणि सुके खोबरे आणि मीठ। दोन्ही डाळी चांगले एकत्र करून व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत। सुकं खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। त्यामध्ये भाजलेले दाण्याचं कूट, दोन्ही भाजलेल्या डाळी घालायच्या। त्याच्याबरोबरच त्यामध्ये जिरे, मीठ, तिखट पावडर, थोडीशी चवीपुरती साखर आणि लसूण हे घटक घालून घ्यायचे आहेत। तडका पॅन गरम केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण फोडणी तयार करूया। फोडणीसाठी तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी, जिरे आणि कढीपत्ता घालून घेतला आणि कढीपत्ता घातल्यानंतर तेल उडू नये म्हणून त्याच्यावर पटकन एक प्लेट झाकून ठेवले, जेणेकरून त्यातली फोडणी बाहेर उडणार नाही। आता मिक्सरमधून बारीक करून घेतलेल्या चटणीवर ही फोडणी मस्त घालायची आहे आणि एकदम छान दिसायला लागली चटणी। ही चटणी खूप छान लागते आणि ते पालक पुरी बरोबर ते एक छान कॉम्बिनेशन आहे। आणि आता आपण तयार डो आहे तो रवा भिजलाय थोडा वेळ आणि ते आता आपण पुरी लाटून घेऊया। आता आपण तेल पण गरम करत ठेवलेलं आहे आधी आणि त्यात आपण पुऱ्या तळून घेऊया। एकसारख्या पुऱ्या लाटून घेतल्या की त्या फुगतात पण छान आणि होतात पण चांगल्या। तेल आधी गरम करत ठेवल्यामुळं ते व्यवस्थित गरम झाले। त्यात आता दोन्ही पुऱ्या मी घालून घेते। पुरी तळताना कधीही त्याच्यावर झाऱ्याने तेल उडवायचं, म्हणजे छान फुगतात पुऱ्या आणि छान दोन्ही बाजूनी आपण मस्त तळून घेऊया, मग खमंग छान लागतात एकदम। पुऱ्या आता तळून झालेल्या आहेत। त्या आपण केलेली खोबऱ्याची चटणी आणि सॉस याच्याबरोबर मस्त सर्व करूया। थँक्यू।